राष्ट्र पब्लिक क्या भाई आ गए नया वाला ब्लॉग लेके आइला। मैं काला क्यों दिख रहा है इधर को? ए हट रे, इधर को लाइट लगा दे मेरे को। अरे कैसे है जादू? थांब जरा, जादू मंत्र, हा मंत्र आता जसा आहे क्रेझी के नाही सॉरी। सो गाइज घेऊन आलाय तुमचा भाऊ नवीन ब्लॉग तुमच्यासाठी। अभी विषय क्या मान गया, ये देखो अभी इधर कितने बजे है, इधर 7:10 होइले और 7:30 बजे एक पिक्चर है वो देखने को हम जा रहे ले क्या। और विषय ऐसा हो गए हाँ तुमको नहीं मालूम है, तुम शांत बैठो। विषय काय झाला माहिती का भाई, मागच्या मूवीला गेलो होतो ना बघायला तेव्हा हाच टी शर्ट होता आणि आता काय सगळं धुवून 2 आठवडे झाले मी परत हाच घातला। म्हणते अरे हाच घातलाय तू, काय प्रॉब्लेम आहे? एक टी शर्ट भाई, अरे तुला माहिती का तो आपला आहे ना काय त्याचं नाव, तो दंगल पिक्चर कोणी केलाय? ते 3 खान मधले, एक शाहरुख खान, एक सलमान खान, दुसरा कोण? आमिर खान म्हणला मी माझे जुने टी शर्ट अजून ठेवले आहेत भाई। आमिर खानचा जुने टी शर्ट घालला भाई, मी का नाही घालू शकत जुने टी शर्ट? किती प्रेमाने आणलाय मग बायकोने मला टी शर्ट। काय लव्ह यू 2 मिनिटात टी शर्ट आणि पॅन्ट बदलून एकदम रेडी झालो। 1 eternity later. पण काय बी म्हणा, मी तुम्हाला खरी एक गोष्ट सांगतो, काय बी म्हणा, काय माहिती का विषय, पोरं डवरे असतात। आपलं घातला शर्ट, घातली पॅन्ट, आपलं पावडर पासली की निघला डवरे। तू अजून करते ना, या बघा अजून मेकअप करते या बघा। आणि आज ना आज अस्मिता भयानक खुश असणार आहे। का सांगा बरं कमेंट मध्ये सांगा का असणार आहे। अभी मजा आएगा ना भिडो का मलाच माहिती नाही, सांग। कारण की आज मी तुला लय भारी लुक मध्ये इथं ब्लॉग मध्ये घेतलंय। मारो ते मी टाकलं असतं पण ते काय ते लय ऑडिओ शोधायला मला त्रास होतो, एडिटिंगला प्रॉब्लेम होतो म्हणून मी असं टाकून दिलं। सो बघा हा आहे आमचा आजचा लुक। ही माझी क्यूट वाईफ, दिले कसं खराब करत माझे। ही माझी क्यूट वाईफ आणि मी तिचा काळा नवरा। आणि हे तुम्हाला असं का वाटतं मी काळा आहे? पोरं कमेंट करणार दादा काळा आहे, दादा काळा नाही, दादा लाईटच्या मागे थांबलाय तिथे, हो मागे चल हे बघ दादा गोरा, दादा झाला गोरा। टाइम होतोय ना बापरे, आता केस नीट करायला अर्धा केस खराब केले तुझे खराब आहेत मग माझे काय? माझे केसच नाहीत म्हणून मी कॅप घातली आज आणि आज आम्ही जाणार आहे। सो चलो निकलते हैं मूवी देखने को और आगे का प्लान क्या है तुम्हारे को बताएंगे। तोपर्यंत तुम्ही ना भाई तुम्ही जरा चांगले छान अशा कमेंट करा, कारण की ना कमेंट खूप कमी करताय तुम्ही, त्यामुळे कमेंट करा तोपर्यंत आम्ही पुढचं बघतो। चला कंटिन्यू। काय म्हणली सांग पप्पाला? तुम्हाला कबूतर सुटत नाही तर म्हणत तुम्ही तर काय बोलूच नका। पप्पा काय विषय? अरे बाबा ती कबूतर जळते बघा कळलं काय विषय? विषय काय माहिती का, आता अस्मिता खाली आली, पप्पा विचारलं अरे कुठं? असं म्हणली मूवी बघायला। मग पप्पा म्हणलं अरे तुमची तर मजा आहे। मग मम्मीला घेत, मला हे माहितीच होतं असा आवाज येणार, मी लय गडबडीत होतो फुटेज घ्यायला, पण काय झालं थोडंसं मिस झालं, मला चाय वगैरे घ्यायची होती। मम्मीला घेत तुम्हाला तर तुमच्या कबुतरापासून वेळ भेटत नाही, सांगा पप्पा। मी तिच्यापेक्षा जास्त कबुतरावर प्रेम करतो म्हणून ती जळती माझी, बाकी काय विषय नाही। प्रेम शब्दाचा अर्थ कळलाय का आली बघ ते पावसाळ्यात कशी बिडूक बाहेर निघतात, तशी आली। मम्मी पण काय माहितीये का, 7 वाजताचा पिक्चर आहे, 7:15 इकडे झाले ते। अरे तिला सांग ना लवकर यायला। सांगितलं उरकून जा म्हणून, ती 7 वाजेपर्यंत बसली आणि काय म्हणते 7 वाजता बसून पिक्चरच्या बदल्यात एक पाहिजे काय, येताना तंदुरी घेऊन यायचं काय, येताना तंदुरी आणायची पिक्चरच्या बदल्यात। हा ठीक आहे, अरे चल ना बघा सुनाचं कर्तव्य, पिक्चर महत्वाचा नाही, सासऱ्याला पहिले चहा महत्वाचा। चला बाय बाय आज आम्ही माझी कार सोडून अस्मिताच्या धन्नोवर जाणार आहे, कारण की कार घेऊन गेलो तर खूप उशीर होईल। जोरात कर प्रेस, आणि हिला ज्या गाडीची डिग्गी पण खोलतात ना जोरात। अरे काय आहे? ओ भाई प्लीज खुल जा। हाँ बंद कर।
हा आता कर कर तसंच बरोबर. हा अजून एकदा. कुल्ली कुल्ली टिक्की. चला 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 चला. तू नको चालू, मी चालवतो ना, आपण पोचणार नाही. सो चलो थिएटर मध्ये कंटिन्यू करा. प्रकारे आम्ही चाललेलो आहे बाईकवर. पोहोचू आम्ही आता. अशा प्रकारे आम्ही बाईकवर चाललेलो आणि अस्मिता ब्लॉग घेण्याचा प्रयत्न करते. पण मला माहिती की माझं तोंड पण नीट दिसत नसेल आणि तिचं पण दिसत नसेल, पण आम्ही आता जरा सध्या बाईकवर फिरतोय. सुहाना सफर और ये मौसम हसी, हमारी गाडी हमारे पास नहीं क्योंकि वो ट्रैफिक में फंसी. चला लय उशीर झालाय, 7:30 वाजता. असं आम्ही चाललेलो आहे. कुठे चाललोय आपण मला माहिती नाही गाईस. फक्त जाण्याचं काम. This is stupid. But even a stupid person like me knows that popcorn is not just. हिला माझ्यासोबत पिक्चर बघायला आवडत नाही. असं नाहीये, असंच आहे, असं नाहीये. असंच तू. मी सांगतो बाहेर गेलो थांब आता. सो फायनली मूवी संपलेली आहे आणि आता मला अस्मिताला विचारायचं आहे, ही माझ्या म्हणजे झोनमधली मूवी होती. तर अस्मिता येत नव्हती. आमचा अर्धा तास हे झालं, आम्ही लास्ट 10 मिनिटावर ते सगळं तिकीट वगैरे बुक केलं. मला अस्मिताला विचारायचं आहे की मूवी कशी वाटली, कारण की तिने यावेळेस पहिल्यांदा न झोपता अख्खा पिक्चर बघितला. कसं वाटलं सांग. नाही खरंच भारी होता. सस्पेन्स मस्त होता. फिरला का नाही पिक्चर? फिरला पण आणि इंटरेस्टिंग होता. पण तुझं झोपले असते तुला बघायला भेटलं असतं का नाही? मला मध्ये हिने नाटक केलं होतं, थोडं झोपते. मी म्हणलं झोपू नको नीट बघ, झोपू नको नीट बघ. ॲक्च्युली मला ना असे मारामारीचे पिक्चर आवडत नाही बघायला, बट याच्यासाठी बघत असते मी. पण चांगली वाटली, स्टोरी चांगली आहे खरंच. मालिक चांगलं वाटलं, भारी पिक्चर. मी आता ह्या पिक्चरच्या बदल्यात तिला हे केलंय, कमिट केलंय की तो एक सडू पिक्चर होता, तो मी अर्धा बघायच्या आधीच म्हणलं हा हावाला बघूया, आणि नंतर सीन काय झाला तो तिलाच नाही आवडला. पण एक हिच्यासाठी कन्फर्म करायचं आहे मला आता, एक कारणात. नाही पण तो नंतर ना सडूच निघाला. मला वाटलं तर तो मलाच सडू वाटतोय, पण तो हिला पण सडू वाटला होता. नंतर ती म्हणल्यावर कसला पिक्चर. म्हणजे ॲक्च्युली माझं मूवी माझं हे बघायचं वेगळं आहे आणि त्याचं वेगळं आहे नाही का. सो आम्ही डील केली होती की एक तुझा मी बघणार आणि तू पण माझ्यासोबत माझ्या टाईपचा बघायला यायचा असं. आणि आता हिला माझा मूवी आवडलाय, मला हिचा आवडतं का नाही काय माहित नाही. आणि ह्याच्यामध्ये सीन काय होता अजून काय सांगत होतं मला, मी वरती काहीतरी सांगणार होतो तिथं वरती नाही होतं म्हणलं, मी सांगतो काहीतरी. तेच काय मारामारीचंच बोलत होता. नाही मूवीचं सांगणार होतास ते. मी आहे ना मित्रांनो काहीतरी सांगणार होतो. हां, तर मी असं बोलत होतो की अस्मिताला असं वाटतंय लग्न झाल्यानंतर ना की ती जेलमध्ये कैद आहे. ती मला काल ती मला सोडून जेवायला जाणार, म्हणजे पाणीपुरी खायला जाणार होती. पण काहीच मला खरं सांगतो, मी एक्सेप्ट करतो ही गोष्ट की लग्नानंतर ना ज्या गोष्टी आम्ही ठरवल्या होत्या त्या थोड्याशा झाल्या नाही आहेत. आणि ते फिरायचं होतं तर ते प्लेन क्रॅश वगैरे झालं तर घरचे म्हणले नाही, म्हणून मी म्हणलं नंतर न जाईल. पण ती बोलती ते मला पटलं आणि ह्याच्यावर मी आत्ता लवकरच डिसिजन घेऊन एक काहीतरी मस्त ट्रिप काढ. मी तसं नाही बोलली की तुला बाहेर. मग असं वाटलं की आणि हा याच्या कामात, हा दिवसभर याचं काम किंवा ओपनिंग वगैरे हा जातो येतो. मग असं वाटलं, मग काल ठरवलं की नाही यार ॲटलिस्ट चक्कर मारायला तरी मी बाहेर पडावं नाही का. म्हटलं पाणीपुरी, त्याच्यात पण 10 वाजले. मग म्हटलं आता जेवण करून मग आईस्क्रीम खायला जाऊ. पण त्याच्यात बर्थडे होता, मग ते फ्रेंडचा आयुषच्या, मग ते सेलिब्रेट करता 12 वाजले. म्हटलं नाही आता झोपायला. ते पण नाही झालं. आणि ऍक्च्युली आता काय बोर झाली, चला हिला मूवी दाखवून आणूया.
काही बोल शकते मी. त्याचं बोलणं काही चुकीचं नाही आहे, ॲक्च्युली सगळं बरोबर आहे आणि मला ते पटते पण. कारण की मला जर असं कुठं थांबवलं तर मी पण थांबणार नाही. मला असं फिरायची लई सवय होती आणि तिचं आत्ता काय आहे ॲक्च्युअलमध्ये की तिला आत्ता दुसरं काय म्हणजे तिच्याकडे नाही आहे ना करायला, तर त्यामुळं मग ती घरातच बसून असते. आता तिला टाईम होता 4-5 तास, पण ती घरात होती कारण की काय नाही आहे. मला कमेंट करून सांगा अस्मिताने काय करायला पाहिजे मोकळं. म्हणजे कुठलं तरी तिला म्हणलं मी कुठले तरी क्लासेस लावू किंवा काहीतरी शिक किंवा कुठंतरी जा, काहीतरी एक म्हणजे एखाद्या जागी हे करून घे की तिथून नंतर मग तुला तो टाईम स्पेंड करता येईल किंवा तिथं टाईम खर्च करता येईल. तिला टाईम खर्च करायलाच काही नाही तिच्याकडे, त्यामुळे तो इश्यू होतोय. आपण उलटा आले. अरे बच्चा इकडनं हे मायनर दिसते का तुला? तू हुशार नाही आहेस का? ते असं पाय घे पुढं. आता ती बंद झाली आहे. आता त्यांनी सांगितलं आम्हाला की संपले तुमचे पैसे बंद. आता आता सीन काय आजचा, तर आता मागचा ब्लॉग याच्यासाठी होता की ज्या कमेंट्स आले ते भारी भारी. मला मागच्या ब्लॉग्समधले कमेंट वाचून दाखवतात कारण की खूप भारी आणि खूप जबरदस्त कमेंट्स आलेले आहेत. आणि हे काय चुकीचं झालं. अरे यार हे लोक मला पाडणार आहेत मला वाटते मॉलवाले. सो आता घरी गेल्यानंतर ना पहिले मम्मीला हे सांगितले की आम्ही पिक्चर बघायला चाललो, तर मम्मी म्हणली तुम्ही जा पण मला येताना चिकन तंदुरी खायची, तर चिकन तंदुरी घेऊन या. पिक्चरच्या बदल्यात एवढी सगळी रिश्वत द्यायला लागते. ते घेतो मग घरी जातो आणि मग तुम्हाला मी कमेंट्स वाचून दाखवतो. आजच्या म्हणजे कालच्या व्लॉगमधल्या खूप भारी जबरदस्त कमेंट्स आले ते. सो ती पळत येऊन बघत होती. ओ दिसते का? ते फरक दिसत असेल कारण की अस्मिताचा मोबाईल स्विच ऑफ झालेला आहे, माझा मोबाईल शॉपवर आहे दुसरा 16 आणि आम्ही आमच्या जुन्या आमच्या मोबाईलवरनं हे करतो 13 Pro. अरे आज गाडी मेरी बायको चालायगी. बायको तू नीट चालायगी ना? चालवते एवढे दिसत नाही दिसतंय ते, पण तुला हळू चालवते. एवढ्या स्पीडला तर भाई पार्किंग मध्ये पण चालवत. ऍक्च्युली आज गाडी 4 व्हीलर घरी ठेवून आलोय कारण की अस्मिताला खूप फिरायला आवडतं, त्यामुळं मी खास 4 व्हीलर घरी ठेवून आलोय आणि आज 2 व्हीलरवर आम्ही फिरतो. आणि याच्या पुढे पण मी जास्त पाऊस वगैरे नसला ना तर 2 व्हीलर प्रेफर करेन कारण की खूप मजा येते. 4 व्हीलर पेक्षा. हो ना. आता चल लवकर कारण की मग मम्मीला चिकन फायनली आम्ही घरी आलेलो आहे. आणि घरी आल्यानंतर ना एक विषय मला तुम्हाला सांगायचा आहे. एक गुड न्यूज आहे, एकदम जबरदस्त गुड न्यूज की जे काम आमचं रखडलं होतं. लाव बेटा लाव थोड़ा, तुम दिखाओ ऐसा उसको दिखाओ. अच्छा उसको दिखाओ. रुको. आणि काय हे आहे आमच्या दोघांचे पासपोर्ट जे की आलेले आहे. माझा पासपोर्ट आधीच आला होता, नंतर ना आता अस्मिताचा पासपोर्ट आलेला आहे. नाही आतलं नाही दाखवायचं भाई, कुणी लपडा रम्मी केली तर. फायनली हे 2 पासपोर्ट्स आलेले आहेत. आणि खूप लोक विचारत होते मला, इथं पण खूप लोक मित्र विचारतात की अरे लग्नानंतर फिरला जाणार होता काय झालं, फिरला जाणार होता काय आलं, फिरला जाणार होता काय आलं. भाई जाणार आहे, 100% जाणार आहे. काय बच्चा कुठं जायचं? 100% जाणार आहे, पण आता नाही कारण आता पावसाळा आहे, भीती वाटते जरा. मला खरा रिझन सांगतो काय झाला. ऍक्च्युली माझा पासपोर्ट आधीच करून ठेवला होता. आदित्यने मला आधी काढा सांगितलं होतं आम्हाला जायचं होतं म्हणून, पण ते आम्ही काय अजून गेलोच नाही आणि तो पण गेलाच नाही. तो ऑलरेडी दुसऱ्या ट्रिप्स करून आला पण तो माझ्यासोबत काय गेला नाही, मी त्यासोबत गेलो नाही आणि काहीच नाही. मग मी पासपोर्ट काढला, त्याच्यावर विजा लागलाच नाही आणि नंतर मग फिरायला जायचं म्हणून अस्मिताचा पासपोर्ट काढायचं होतं. पण पासपोर्टला तुम्हाला माहिती सीन, एक तर आधार कार्ड, तिचं आधार कार्ड बनवायचं होतं माझ्या नावाने. मग सगळे डॉक्युमेंट्स पहिले माझ्या नावाने बनवायचे आणि मग तिचा पासपोर्ट अप्लाय करायचा. या सगळ्यामध्ये 1 महिना गेला. ठीक आहे मग सर थोडंसं नियोजन बसलं आणि त्यानंतर ना काय झालं, त्यानंतर काय आलं, त्यानंतर खबर आली की प्लेन क्रॅश झालेला आहे आणि सगळे घरातले घाबरले, बोलले तुम्हाला कुठे जायचंय, ते आत्ता जायचं नाही, डिले करायचं, नंतर पावसाळा वगैरे संपला की मग जा निवांत, काही घाई नाही बोलले आपल्याला. अरे सीन काय झालं माहिती का की जे एअर इंडियाचं विमान क्रॅश झालं त्याच्या आधी इंडिगोच्या विमानावर ते वीज पडली होती पुढच्या त्या नोजवर. मग मी थोडंसं घाबरलो होतो, म्हणलं नको ठीक आहे. आणि देन मग ठीक आहे नंतर रिकवर झालं, माझं थोडंसं माइंड फ्रेश बी झालं, म्हणलं करू. आणि मग अचानक परत सीन
ते विमान काय झालं. मग घरचे तर म्हणले आता जाऊ नका पावसाचं. मला पण थोडी भीतीच वाटते पावसाची, त्यामुळं नो नथिंग. त्यामुळं आम्ही दोघं अजूनपर्यंत फिरायला गेलेलो नाहीये. पण आता आम्ही काय ठरवलेलं आहे की आता दिवाळी वगैरे झाल्यानंतरच मला वाटतंय फिरायला जातील आहे ना मला, कारण की सीझन आहे आता, शॉप्स वगैरे आपल्या तर सीझन वगैरे सुरू आहे. सो त्यामुळे आम्हाला आता तर जाता येणार नाही, पण दिवाळीनंतर कन्फर्म जाणार आहे. आणि दिवाळी आता 2च महिन्यावर आली. माझं असं म्हणणं आहे मला बेस्ट लोकेशन आणि फेस्टिवल पण आहे खूप आता, गणपती त्यामुळे जायचं नाही. आणि मला लगेचच हे नवरात्री आहे, मला असा सीन आहे, ही मला 4-5 लोकेशन हिने सांगितलं ते मी थोडेसे काढले ते आणि बाहेर. पण मला असं हे करा की जर तुम्ही कोण जाऊन आला असताल, तुमचा फ्रेंड वगैरे जाऊन असेल कुठे जायला पाहिजे फिरायला, जिथं नेचर असेल, बघायला खूप गोष्टी असतील आणि फिरायला खूप मजा येईल, आनंद येईल आणि फुल पैसा वसूलवाला विषय होईल. सो तुम्ही कमेंटमध्ये सजेस्ट करा की कुठं फिरायला जायला पाहिजे आणि मग नंतर आपण त्या टॉपिकवर पण वेगळा विषय करू. पण येस, कमेंटमध्ये जा आणि करा. पण आजची गुड न्यूज अशी आहे की पासपोर्ट आलेले आहेत, त्यामुळं डनेस विषय आहे. आणि मित्रांनो अजून एक गुड न्यूज आहे की जो प्रॉब्लेम माझ्या ब्लॉगमध्ये होता की थोडंसं सीन होता, मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेल उद्याच्या, पण आता तो सॉल्व्ह झालाय आणि आता तुम्हाला डेली ब्लॉगिंग बघायला भेटणार आहे. येस. आणि जो पिक्चर बघितला ना आपण मालिक, साला इतना गोलियां चलेंगी कि प्रदेश में किसी ने चलाई नहीं होगी. क्या मालकीन कर रे बस कर. हा आल्यापासून जाब करून टाकले, मारून टाकू. मला आवडतं. मला आज हा पिक्चर बघितल्यानंतर मुळशी पॅटर्नची आठवण झाली. त्या तोडीचा पिक्चर मला बघायला भेटला, पण मुळशी पॅटर्न तर सेम हिरो आहे, जर असला असताना अजून मजा आली असती. पण काही विषय नाही, आता तंदूर खायची बाई, विषय रम्मी लपड्याची, तंदूर खायची, राडा करायचा. काय खायची आपल्याला? तंदूर. लफड्याची रमी म्हणजे काय? म्हणजे मॅटर, घोटाळा, राडा, रावस बिवस. पिक्चर मध्ये बघितलं नाही का? ही आमची पुण्याची भाषा आहे. लापड्याची रम्मी नाही पाहिजे. चांगलं काय शिकायचंय? वाढवा नाही झालं पाहिजे तुमच्या नाशिकात. अरे तुमच्या वाढवापेक्षा आमचं लापड्याची रम्मी ओके. नाशिककर तुम्ही पण कमेंट करा वाढवा ओके. पुणेकर तुम्ही पण कमेंट करा लापड्याची रम्मी हॅशटॅग. होऊ दे राडा, बघू दे कमेंट मध्ये कोण येतंय. अस्मिताची गँग किती का माझी येत्या, हो ना, जाऊ द्या कमेंट बघू. आता अस्मिताच्या साईडने किती जण आहेत, माझ्या साईडने किती जण आहेत. ए शांत राहा पुणेकर. हॅशटॅग नाशिककरी रहेंगे. आलं तर पुण्यातच ना, आलं म्हणून काय झालं. सो गाईज जाऊ द्या, आता खाली जातो, थोडीशी तंदुरी खातो आणि मग ब्लॉग एंड होणार आहे. फायनली आता आम्ही खाली आलेलो आहे आणि मला आता एक बर्थडे होता, मी तो मिस केला त्यामुळं. पण आता सध्या ह्यांनी, मम्मी कशी वाटली तंदुरी? एक नंबर दी तंदुरी. आवडली ना? हो. काय मॅडम? तंदुरी खाऊन पोटात हे नाही जागा, पण पप्पांनी आणली आईस्क्रीम कशी सोडायची म्हणून ती पण खातोय दोघी जण. आता तुम्हाला हे आईस्क्रीम दाखवा मला. हा, या आईस्क्रीमचा थोडासा विषय सांगतो आणि मग नंतर एंड करतो ब्लॉग. विषय असा आहे आईस्क्रीमचा की माझ्या लग्नामध्ये आम्हाला आईस्क्रीम भेटलीच नाही आणि त्या लग्नामध्ये आम्ही अमेरिकन ड्रायफ्रूटाची आईस्क्रीम ठेवली. त्याच्यानंतरनं कधी पण घरात आईस्क्रीम येते तर ती आईस्क्रीम फक्त आणि फक्त अमेरिकन ड्रायफ्रूटच असते. नास्मिता कधीच त्या कपमधली आईस्क्रीम खात नाही, ती कोण वगैरे खाते, पण तिला फक्त ती एकच आईस्क्रीम आवडती. सो आज असा विषय आणि तुम्हाला जो टॉपिक मी सांगितलाय, कसा ब्लॉग कसा बनलाय काय मला नाही माहिती, पण तुम्हाला आवडलाय कमेंट करा, लाईक करा आणि मी जे मुद्दा विचारलाय त्याचं कमेंटमध्ये मला 100% उत्तर द्या. आणि मला सपोर्ट दाखवायचा आहे माझ्या साईडने, हिच्या साईडने, माझ्या साईडने. पब्लिक लक्षात ठेवा आता कोणाच्या साईडने दाखवायचं आहे. पटपटचा कमेंट करा आणि हा ब्लॉग लगेच तुम्हाला सकाळी बघायला भेटणार आहे. सो तुम्ही जर ह्याला सपोर्ट केला ना तर नंतर हा ब्लॉगच नाही पडणार तुम्हाला. का? तर अस्मिताच नसणार आहे का? मग असं गद्दारी करता का अस्मितावर? लवकर जा, विरोधात पब्लिक वाढली आहे. जय महाराष्ट्र. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय.